ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये सगळ्याचं स्वागत करतो का आजचा रविवारचा चर्च पुन्हा एकदा प्रभूला धन्यवाद आणि तुम्ही वेळ काढून आले प्रभूचा धन्यवाद देतो कारण प्रभू आज तुम्हाला अजून 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 ब्लेस करो हे माझा विश्वास आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड चर्च. प्रेज द लॉर्ड. मागच्या रविवारी आपण संदेश दिला होता आणि तो संदेश असा होता का विश्वासाबद्दल. हालेलुया. किती जणांना माहिती विश्वासाबद्दल होता कालचा संदेश? काल म्हणजे मागच्या रविवारचा संदेशच बोलतो मी. अब्रामाबद्दल. बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. दैव जो बाप आज या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो का एक वेगळ्या प्रकार परमेश्वराचा आत्मा मला मंडेला परमेश्वराच्या आत्म्याने मला सांगितलं, देवाच्या आत्म्याने मला सांगितलं का माझ्या मुला हे वचन आज त्यांना दे. पुन्हा एकदा मी तुमच्याकडे देवाने जे सांगितलेलं वचन मी ते तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खरंच किती चांगला आहे देवबाप जो बाप आपल्या सोबत आहे आणि त्याची करुणा त्याचा अनुग्रह आज आपल्या या ठिकाणी आहे. प्रेज द लॉर्ड. आजचा जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे का येशूचं दर्शन कशा टाईप मध्ये, किती टाईप मध्ये दर्शन होतं. येशूचं जे दर्शन आहे ते कोणाला दर्शन देतो. प्रेज द लॉर्ड. पहिलं दर्शन कोणाला मिळालं? जे मरियम होते तिच्यात 7 भूत होते, तिला पहिलं दर्शन मिळालं. हालेलुया. याच वचनातून आपण थोडं बोलणार आहोत आणि परमेश्वर बघा आपल्याला आज आशीर्वादित करेल. पवित्र शास्त्रांत मार्क शुभवर्तमान त्याचा हा 16वा अध्याय. मार्क शुभवर्तमान त्याचा 16वा अध्याय 9वं वचन या ठिकाणी आपल्याला परमेश्वराचं वचन आज आपल्याला बोलणार आहे. आठवड्यातल्या पहिल्या दिवशी म्हणजे कोणता दिवस होता तो? रविवार. प्रेज द लॉर्ड. आठवड्यातला पहिल्या दिवशी म्हणजे रविवार दिवस होता. सेकंड, प्राणकाळी त्याचं पुनरुत्थान झालं. कोणाला दर्शन मिळालं? पहिलं मरियम मगदलियम. तिच्यामध्ये 7 भूते होते. किती होते तिच्यामध्ये? 7 भूत होते. त्या इस्रायल सिटीमध्येही तिला हा जागा नव्हती. तिच्यामध्ये इतक्या प्रकारचे 7 प्रकारचे भूत होते का प्रभू येशू ख्रिस्त तिला हा बरं करून तिला परमेश्वराने तिच्या सोबत घेतलं. आणि ज्यानंतर बायबल पुढे असं सांगतं का पुढे या ठिकाणी काय म्हणतं पहा. हा, येशूने तिच्यामधून 7 भूते काढले होते. आणि त्या लक्षात ठेवा की ज्यावेळेस देव तुम्हाला दर्शन केव्हा देतो माहितीये का? ज्यावेळेस तुमच्यातून काहीतरी निघल्या जातं. हालेलुया. लक्षात ठेवा, अनेक जीवनामध्ये तुम्ही क्लीन असाल तर तुम्हाला दर्शन नाही होणार. ज्यावेळेस देव तुमच्यामधून काढून टाकतो काही गोष्टी तेव्हा दर्शन तुम्हाला प्राप्त होतं. समजतं मी काय म्हणतो? तिच्यामध्ये 7 भूते होते. काय होते तिच्यामध्ये? 7 प्रकारचे इव्हिल स्पिरिट काम करत होते. येशूने तिच्यातून काढले आणि पहिलं दर्शन तिने पाहिलं. येशूने पाहिलं. येशूचं दर्शन कोणी पाहिलं? तिने पाहिलं पहिलं. मरियम मगदलियम. पुढे तिने सांगितलं, पुढे काय 10वं वचन पहा. काय सांगितले? तिने जाऊन ती सुवार्ता सांगितली की येशू जिवंत झालेला आहे. म्हणजे पहिली सुवार्ता कोणी सांगितली? स्त्रियाने. हालेलुया. पण पहिला पुरुष परमेश्वराने बनवला. बरोबर आहे. आणि मग त्यानंतर पुरुषाच्या द्वारा स्त्री प्राप्त झाली. पण सुवार्ता सगळ्यात पहिली कोणी सांगितली? म्हणजे स्त्रीने. कोणी सांगितली? हा, पहिली. आणि पहिलं दर्शन आज ज्यावेळेस तुम्ही पाहिलं जास्त जास्त चर्च मध्ये स्त्रिया आहे. काय? कारण प्रभू स्त्रियांवर जास्त प्रेम करतो. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो का? कारण ते अंतःकरणामधून पूर्ण हृदयातून परमेश्वराला बघतात. तुम्ही पहा, पुरुषांना जास्त दर्शन होत नाही, पण जास्त दर्शन आपल्या हा बहिणींना जास्त दर्शन होतं.
का? कारण त्यांचं हृदय जे आहे ते परमेश्वराला शोधत असतं. सेकंड या ठिकाणी काय म्हणतो? हा, यानंतर त्यांच्यापैकी दोघे जण अरण्यात चाललेले असता नाही, तू 11 वाचलं नाही. आता तो जिवंत असून आता तो जिवंत असताना तिच्या दृष्टीस पडला होता. कोणाच्या दृष्टीत पडला? येशूच्या दृष्टीत पडला. जिवंत असताना, मेल्यानंतर नाही, जिवंत झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त तिला दर्शन दिलं. पुढे हे ऐकून त्यांनी विश्वास ठेवला नाही. कोणी? बाकीच्या लोकांनी कोणीच विश्वास ठेवला नाही. आज त्याचप्रमाणे झालेलं आहे. पवित्र शास्त्रामध्ये एका ठिकाणी सांगतो की ज्यावेळेस त्या लाजरस नावाचा एक व्यक्ती होता, त्याच्या अंगावर फोड होते आणि बायबल सांगतं की तो एका श्रीमंताच्या त्या बिल्डिंग खाली होता आणि त्याचे जे काही उष्ट होतं ते खात होता खाली पडलेलं. आणि एक दिवस असं झालं की तो लाजरसही मरण पावला आणि तो श्रीमंतही मरण पावला. श्रीमंत गेला नरकामध्येही आणि लाजरस जो होता तो परमेश्वराच्या उजव्या साईडला गेला. आणि त्या ठिकाणी नरकातून जेव्हा तो आवाज देतो, तो श्रीमंत म्हणतो का प्लीज त्या लाजरसला माझ्याकडे पाठव, का त्याच्या बोट फक्त पाण्यामध्ये बुडून माझ्या जिभेवर एक थेंब टाकला तर मला बरे वाटत. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी काय म्हटलं का इकडला माणूस तिकडे जाऊ शकत नाही आणि तिकडला माणूस इकडे येऊ शकत नाहीये. पण तुला सांगतो का तू जे काही केलं त्याने दुःख धरून त्या दुःखामध्ये येऊन म्हणून तो त्याला स्वर्ग प्राप्त झालाय आणि तू पूर्णप्रमाणे आनंदामध्येही तू सगळं काही तू थाटमाटाने राहून तरीही तू नरकात गेला. हालेलुया. आणि तरीही त्या गोष्टी विश्वास ज्यावर बायबल पुढे सांगतो, मग त्यानंतर त्या भावाने काय म्हटलं? ते भाऊ म्हटलं की माझे 5 भाऊ आहेत, त्यांना जाऊन सांग. आणि कोणला जाऊन सांग? का माझ्या भावांना जाऊन सांग का लाजरसला पाठव. प्रभू येशू ख्रिस्त म्हटला त्या ठिकाणी मुसा आहे ना, त्या ठिकाणी संदेष्टा आहे ना, त्यांचं ऐकन नाही, जिवंत झालेला व्यक्ती त्याला पाठव. हालेलुया. जो व्यक्ती तुमचं नाही ऐकू शकत तो व्यक्ती मेल्यातून उठल्यानंतर कोणाचं ऐकन का? नाही, बिलीव्ह करत नाही. कारण जग असं आहे. आणि या ठिकाणी तेच करण्यात आलं का जिच्यातून 7 भूत निघले होते ती मरियम ती त्या ठिकाणी गेली आणि त्या ठिकाणी म्हटली का येशू जिवंत झालेला आहे. तरी त्यांनी विश्वास ठेवला नाही. 12 शिष्यांनी बी विश्वास ठेवला नाही. हालेलुया. 12 शिष्य म्हटले नाही, संपलं आता. आमचे गुरु जे आहे ते मेलेले आहे, आता ते उठले नाही. पण ज्या वेळेस मरियम तिथे गेली आणि मरियमला दर्शन झालं का येशू मेल्यातून उठलेला आहे. सेकंड गोष्ट या ठिकाणी काय म्हणतो पहा पुढे. यानंतर त्यांच्यापैकी दोघे जण अरण्यात चालले असता त्यांना तो दुसऱ्या रूपाने प्रगट झाला. लक्षात ठेवा, मरियमला दर्शन कसं झालं? डायरेक्ट प्रभू येशूचं दर्शन झालं. पण ज्यावेळेस ते दोघं चालले होते, ज्यांनी विश्वास ठेवला नाहीये, लक्षात ठेवा, जो व्यक्ती विश्वास ठेवत नाही प्रभू त्याला त्या रूपात येऊन दर्शन देत नाहीये, दुसऱ्या रूपात येऊन दर्शन देतो. हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस विश्वास ठेवतो ना, साक्षात प्रभू येशू ख्रिस्त तुमच्याकडे येऊन दर्शन देईल. विश्वास मोठा आहे. बायबल सांगतं का विश्वासाने आपल्या स्त्रियांनी आपल्या विश्वासाने आपले मेलेले जे हजबंड होते ते जिवंत केले. कोणी केले? विश्वासाने. हालेलुया. बायबल स्पष्ट सांगतं ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवता साक्षात परमेश्वर तुमच्या समोर येईल. खुद्द परमेश्वराचा आत्मा तुमच्या सोबत राहील. आणि या ठिकाणी बायबल सांगतं का या दोघांनी जात असताना असे चालत असताना असे त्यांनी ते दुसऱ्या रूपात प्रगट झाला. प्रभू येशू ख्रिस्त त्याचं रूप त्यांनी त्या ठिकाणी दुसरं प्रगट केलं. आजचा जे टॉपिक मी तुम्हाला हे सांगत आहे का देव कोणत्या रूपाने येऊन तुम्हाला दर्शन देईन हे तुम्हाला समजत नाही. तो आत्म्याला कळतं आणि जो आत्म्याला आत्मा कळू शकतो. पुढे या ठिकाणी स्पष्ट सांगतो आता पाय या ठिकाणी काय केलं? पहिली गोष्ट म्हणजे जिच्यातून 7 भूत निघले तिने जाऊन सांगितलं येशू जिवंत झालाय, तरी विश्वास ठेवला नाही. बरोबर. सेकंड, डायरेक्ट प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याकडे गेला. कसं गेला? दुसऱ्या रूपाने. का ताई मी जिवंत झालेलो आहे, तरीही तो विश्वास ठेवत नाही. त्यांनी काय केलं म्हणजे कशा प्रकारचे परमेश्वराने त्या रूपाने दुसऱ्या रूपाने बी येऊन ज्यावेळेस तुमच्याकडे येऊन तरी पण तुम्ही विश्वास ठेवत नाहीये. हे लक्षात ठेवा का परमेश्वर काय करत आहे. सेकंड रूपाने आला. बायबल पुढे काय सांगतं पहा. नंतर 11 जण जेव्हा बसले असता त्यानेही तो प्रगट झाला. आणि ज्यांनी त्याला उठलेले पाहिले होते
प्रेज द लॉर्ड. आता पहा या ठिकाणी काय झालं, ज्यांनी उठल्याला पाहिलं त्यालाही त्याच्यावरही विश्वास नाही. आता त्या ठिकाणी प्रगट झाला, 3 या गोष्टी प्रगट झाला. पहिलं 1 नंबर म्हणजे ज्या वेळेस तिच्यातून जे भूत निघले, तिचं नाव काय मगदलेम, तिच्या मरियम जी आहे तिच्यातून 7 भूत निघले, तिने साक्षात येशूला पाहिलं. सेकंड, मग बायबल सांगतं का जे 2 जण चालले त्याला दुसऱ्या रूपाने प्रगट झाला तरी त्यांनी विश्वास नाही. आणि तिसरी गोष्ट, साक्षात 11 लोकांमध्ये जे 11 शिष्य होत्या, 11 ज्यावेळेस तो प्रगट झाला तेव्हाही त्यांनी विश्वास ठेवला नाही. हालेलुया. आपल्या लाईफ मध्ये तेच होत आहे. आपल्या लाईफ मध्ये तेच होत आहे. आपल्या घरी येऊन जातो येशू, पण तुम्हाला कळत नाही. समजतं की मी काम? बायबल सांगतं की मी दाराशी उभा आहे, जो कोणी दार उघडतो मी त्याच्या मध्ये जाईन आणि त्याच्या सोबत जेवण. तुम्हाला माहिती आहे का माझ्या प्रियानो, रोज देव तुमच्या सोबत येतो, रोज तुमच्या घरी येतो, पण तुम्ही ओळखत नाही त्याला. हालेलुया. समजतं का नाही मी काय म्हणतो? रोज तुमच्या घरी येतो. जुन्या करारामध्ये म्हणतो का ज्यावेळेस देव स्वतः त्यांच्या घरामध्ये जात होता, स्वतः त्यांच्याकडे प्रवेश करत होता. हालेलुया. येशू रोज तुमच्याकडे येतो, पण तुम्ही आणि मीही त्याला ओळखत नाही. तो कोणत्या रूपात येतो? कदाचित तुमच्याकडे एखादा भिकारी तुमच्या घरापाशी आला आणि तुम्ही हाकलून देते, जा जा जा. लक्षात ठेवा, तुम्हाला माहित नाहीये, बायबल सांगतो का तो त्याच्या रूपाने, दुसऱ्या रूपाने तुमच्याकडे येत आहे. तो साक्षात, काही लोक म्हणतात मी प्रभूला पाहिलं, काही लोक म्हणतात मी साक्षात प्रभूला पाहिलं. मग प्रभूला पाहिलं तर मग का तू विश्वास ठेवत नाही? थोड्या दिवसांनी पाहिलं तर थोड्या दिवसांनी त्याचा विश्वास परत कमजोर होऊन जातो. का? कारण तुमच्यामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं का ते कठीण अंतकरणाचे लोक झाले. कोणचं अंतकरण? कठीण अंतकरण. आणि बायबल सांगतं जो कठीण हृदयाचा आहे, परमेश्वर त्याला कधीही दर्शन देऊ शकत नाही. हालेलुया. मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस प्रार्थना करत होतो, पवित्र आत्मा मला दर्शन दाखवलं की येशू रडत आहे. येशू रडत होता. मला तो 2 जण फक्त इथं होते आणि येशू रडत होता. हालेलुया. मी पाहिलं, पवित्र आत्म्याला विचारलं की प्रभू माझ्या लोकांना मी बंधनं तोडू लागले तर पाहतो, तर येशू रडत होता. येशू म्हटला, बाळा मी स्वतः रडत आहे, तू काय? मी पण रडत आहे माझ्या लोकांसाठी. हालेलुया. काय झालं? लाजरस ज्यावेळेस मरण पावलं त्यावेळेस लाजरसला 4 दिवस झाले होते आणि येशू तिथं आल्यास नंतर येशू रडला. बायबल सांगते येशू रडला. आज मी ते दर्शन पाहिलं, खुद्द प्रभूच्या डोळ्यातून पाणी निघत होतं आणि असं नाही वाहत होतं पाणी, एवढा प्रकारे रडत होता प्रभू येशू. हालेलुया. कोणासाठी? तुमच्या आणि माझ्यासाठी. तुमचं आणि माझं तारण व्हावा, तुमचं आणि माझं वाईट होऊ नये, तुमचं आणि माझं कोणीही सैतान तुम्हाला भरू नाही, म्हणून परमेश्वराने तुम्हाला आणि मला या ठिकाणी आणलंय. हालेलुया. पवित्र शास्त्र या ठिकाणी काय सांगतो का त्यांनी विश्वास ठेवला नाही. नंतर 11 जण ही जेवत बसले असताना त्यांनी ते प्रगट झाला आणि त्याला उठल्यास पाहिले होते, त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही, म्हणून त्यांनी त्याच अविश्वास व अंतःकरण कठीणपणामुळे याविषयी दोष लावला. काय लावला? दोष दिला. मी तुमच्यासमोर प्रगट होतो, खरे तुम्ही मला ओळखत नाहीये. मी तुमच्यासोबत रोज आणि रोज बोलतो, तरी तुम्ही मला ओळखत नाहीये. म्हणजे प्रभू म्हणतो मी तुला स्वतःहून दोष लावतो. आणि मग तुम्ही काय म्हणता? मला सैतानाने त्रास दिला नाही. तुमच्या विश्वासामुळे, तुमच्या अविश्वासामुळे देव तुम्हाला दोष लावत आहे. समजतं मी काय म्हणतो? या बहिणीमधून 7 भूत निघले. तिने साक्षात प्रभू येशूला पाहिलं, त्या येशू मेल्यातून उठलेला आहे. तिने जाऊन सुवार्ता सांगितली तरी तिच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. हालेलुया. तुमच्या शेजाऱ्याला जाऊन सांगा येशू उठलेला आहे, तर कधीच विश्वास ठेवणार नाही. का? कारण त्यांचं अंतःकरण जे आहे, त्यांचा विश्वास जे अविश्वास आहे, आणि त्यांचं अंतःकरण जे ते कठीण झालेलं आहे, दगडाचं हृदय झालेलं आहे. हालेलुया. प्रभूचा आत्मा हेच मला त्या दिवशी मॉर्निंगला मला म्हटलं, ज्यावेळेस मी मंडेच्या दिवशी पवित्र आत्म्याने मला हे सांगितलं की आज मी माझे लोक अंतःकरण कठीण झालेले आहे त्यांचे. प्रेज द लॉर्ड. पुढे या ठिकाणी काय सांगतं, ज्यावेळेस तुम्ही पाहिलं तर शेवटच्या आज्ञा पहा परमेश्वरांनी काय दिल्या.
15 वचन. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. प्रेज द लॉर्ड. काय केले? सुवार्ता सांगा. अहो पण आम्ही विश्वास ठेवत नाही तरी जायचं. अहो पण तू बायबल या ठिकाणी सांगतो विश्वास ठेव तर तू आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, तुम्ही कितीही प्रयत्न करा, जवळपर्यंत तुमच्यामध्ये विश्वास नाही ना, तुमचे काम होणार नाही. ख्रिस्ताचा पाया म्हणजे विश्वास आहे. तुमच्या लाईफ मध्ये चिन्ह आणि चमत्कार पाहिजे ना असेल तर तुम्हाला विश्वासामध्ये मजबूत झालं पाहिजे. हालेलुया. देव तुमच्या विश्वासाने काम करेल. देव तुमच्या लाईफ मध्ये अद्भुत काम करण्यासाठी तयार आहे. मला तुम्हाला सांगायचंय, अरे मला त्या सेवकाचं नाव आठवत नाहीये. दोन नवरा बायको, दोघं हजबंड वाईफ होते आणि ते दोघं सेवा करत होते. एक दिवस असं झालं का ते दोघ जण राशनच्या दुकानावर गेले आणि राशनच्या दुकानात जात असताना त्यांनी लाईन लावली तर बघतो तर लाईन भरपूर आहे. आता काय करायचं? आणि मीटिंग सिमित वेगल हे जे देवाचा दास होते त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर बघितलं, त्यांनी म्हटले तर आता आपल्याला मीटिंगला जायचं नाही, कसं करायचंय? त्या प्रभूच्या दासाने काय केलं? सुमित वेगलने काय केलं? डोंट वरी, त्याच्या मिसेसला म्हटलं आपण प्रार्थना करू. आणि प्रार्थना केल्यानंतर काय घडणं? फक्त विश्वासाने प्रार्थना केली, प्रभू मला तुझी सेवा करायला जायचंय पण लाईन भरपूर आहे. जस्ट फक्त प्रार्थना केली, समोरचे व्यक्ती थाडकन बाजूला पडले, हे बाजूला पडले आणि हे दोघ जण एक नंबरला पुढे गेले. हालेलुया. का घडलं? विश्वासाने तुमचं काम होतं. एक दिवस असं झालं का सुमित वेगल जो परमेश्वराचा दास आहे तो ज्यावेळेस ते बाहेर गावाला मीटिंगला गेले आणि मीटिंगला गेल्यानंतर त्याची पत्नी मरण पावली घरी. आणि सगळे जण म्हटले आता संपलं, आता काय होईल? ज्यावेळेस ते आल्याच्या नंतर ते घरी आल्याच्या नंतर पाहतो तर सगळ्या घराच्या जवळ पूर्ण जागेवर सगळं लोक जमलेले. आणि काय झालं बघितलं तर आतमध्ये पाहतो तर त्याची पत्नी मरण पावली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याची पत्नी मरण पावली आणि तो म्हटलं त्या ठिकाणी गेला आणि तो म्हटला काय चाललं तुमचं? का थांबले तुम्ही? सगळेजण रडत होते, काय म्हणत होते, आता याला माहित नाही का, या दासाला माहित नाही का तुझी पत्नी मरण पावलेली? आणि त्या आतमध्ये गेल्याच्या नंतर पाहतो तर त्याची पत्नी मरण पावलेली होती. आणि ती उठला आणि ती म्हणत होते, तो म्हणत होता काय झालं? उठ ना, चल ना, आपल्याला मीटिंगला जायचे, चल मला पटकन चहा वगैरे देऊन मला बरं कर, तर मला जायचंय मीटिंगला, पुन्हा एक मीटिंग आहे. काय करण्यात आलं? ती उठाना. हालेलुया. ती उठाना. प्रेज द लॉर्ड. आणि काय करण्यात आलं? त्यांनी ते केलं. तिने त्यांनी काय केलं? त्यांनी बघितलं का माझी पत्नी मरण पावली. त्यांनी गुडघे टेकवले आणि म्हटले, हे परमेश्वरा, मी तुझ्याकडे प्रार्थना करतोय, मला माझी पत्नी मला वापस पाहिजे. काय करण्यात आलं? माहिती माझ्या प्रियानो? ते गेले त्यावेळेस परमेश्वरा प्रार्थना केली परमेश्वराकडे आणि पाहतो तर त्याची पत्नी पुन्हा वापस तिच्यामध्ये आली, त्याचा आत्मा तिच्यामध्ये आला. आणि ती म्हटली, तुम्हाला का बोलवलं? मी परमेश्वरासाठी आनंद करत होते, मला खूप छान वाटत होतं, प्लीज मला जाऊन दे. पण माझं काय? मला तू पाहिजे. हालेलुया. विश्वास तुमच्या लाईफ मध्ये बदलू शकतो. विश्वास आहे तर तुमची पत्नी काय, तुमचं काही गोष्टी तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मागू शकता आज विश्वासाने. हालेलुया. विश्वास कार्य करतो. बायबल सांगतं त्या दासाची पत्नी मरण पावली, पण ह्यो म्हटलं मला तुझी गरज आहे, मला आता तुझी गरज आहे. आणि बायबल सांगतं की त्यांनी प्रार्थना केली आणि बायबल सांगतं का प्रार्थना ऐकणारा देव आहे. त्यांनी प्रार्थना केली त्याच्या बायकोसाठी आणि तो पुन्हा तिचा आत्मा तिच्या बॉडीमध्ये प्रवेश केला. विश्वास काम करतो. हालेलुया. विश्वास काम करतो माझ्या प्रियानो. विश्वास काम करतो. आणि त्याची पत्नी त्याच्याकडे आली आणि म्हटली, सुमित मला मला बोलवलं? मी चांगला आनंद करत होतो परमेश्वरासमोर, पण मला तुझी गरज आहे ना, मला सेवाची गरज आहे. मी तुझ्याशिवाय मला तू आणि पाहिजे ना. तिने काय म्हटलं, तुझ्या समोर देव आहे ना, आता मला जाऊन दे, मी आनंद करत आहे परमेश्वरासमोर. नाही, मला तुझी गरज आहे. हालेलुया. आणि रिक्वेस्ट केल्यानंतर म्हटली, प्लीज मला जाऊन दे ना, मी आनंद करत आहे.
आणि मग सुमित म्हटला ठीक आहे जा. दास म्हणला, सुमित परमेश्वराचा दास म्हणला ठीक आहे जा. आणि जाऊन पुन्हा ती गेली. विश्वास. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वास काम करतो माझ्या प्रियांनो. या ठिकाणी काय गेलं, कारण त्यांनी सांगितले सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्ता कर. जो विश्वास ठेवतो, जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा होतो त्याचे तारण होईल. काय होईल? जो विश्वास ठेवतो त्याचे तारण होईल. असंच नाही मिळत विश्वासावर तारण. विश्वास ठेवावा लागतो तर तारण मिळतं. हालेलुया. समजतं का मी काय म्हणतो? विश्वासाशिवाय तुमचं काहीच चालू शकणार नाही. लक्षात ठेवा. तुम्ही किती प्रयत्न केले, किती तुम्ही पास्टर ब्रदर सगळीकडे गेले, ज्यावर तुमच्यामध्ये विश्वास नाहीये तर तुम्हाला काहीच प्राप्त होऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं का मुसाने प्रार्थना केली आणि म्हटलं लाल समुद्र मी तुला सांगतो येशूच्या नावामध्ये आम्हाला रस्ता मोकळा कर. प्रेज द लॉर्ड. कोणता रस्ता केला? समृद्धी मार्ग त्या ठिकाणी झाला. प्रत्येक इस्रायल लोक 6 लाख लोक तिथनं गेले. काय गेले? विश्वासाने गेले. हालेलुया. तुमचा विश्वास तुम्हाला बदलावणारी ताकद आहे. तुमचा विश्वास तुझ्या कुटुंबाला बदलवून. पण तुमचा विश्वास नाही आणि तुमच्या विश्वासामध्ये ही अविश्वास आहे आणि तुमच्या विश्वासामध्ये अंतःकरण कठीण असल्यामुळं परमेश्वर तुमच्या समोर येऊ शकत नाही. मरियमला विश्वास होता की मरियम तू कुमारी मरियम होशील, कुमारी मरियम तुला पुत्र होईल आणि तुझ्या त्या पुत्राच्या ज्याचं नाव येशू ठेवशील तू. त्या विश्वासाने तिने त्या गर्भाला एक्सेप्ट केलं. हालेलुया. विश्वासाने केलं. संभारी. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? विश्वास तुमचा आज मजबूत ठेवा. देव म्हणतो तू कुठेही असून दे तुझ्यासाठी मी उतरून येईन. तुमचा बिझनेस चालत नाहीये, विश्वास ठेव. विश्वासाने प्रार्थना कर, बिझनेस तुमच्याकडे चालत येईल. तुमच्या घरातला प्रॉब्लेम आहे, विश्वास ठेव. विश्वास तुझ्याकडे कर. विश्वास काम केला तर सगळ्या गोष्टी तुझ्या साईडने उभं राहतील. हालेलुया. पण ज्या दिवशी तुमचं अंतःकरण कठीण झालं देव तुम्हाला दोष देईन. आणि मग तुम्ही कोणाला म्हणता? तर कोणाला दोष देता? सैतानाने माझ्या जीवनात काम केलं नाही. तुझ्या अविश्वासामुळे तुला दोष देते देव. शाप कोणामुळे येतं? तुमच्याच मुळे स्वतःवर येतं, कारण तुमचा विश्वास कमी. हालेलुया. माझा परमेश्वरावर विश्वास आहे का या वर्षी माझं लग्न होणार गॅरंटीने परमेश्वर काम करेल. विश्वास ठेव. यावर्षी मी आशीर्वादित होणार आणि माझा विश्वास आहे प्रभू येशूवर आणि होणार तर होणार. परमेश्वर काम कर. विश्वास मजबूत पाहिजे. विश्वास कशाने येतो? ऐकण्याने विश्वास येतो. रोमकाराच्या पुस्तकामध्ये म्हणतो. हालेलुया. माझा जॉब गेलेला आहे प्रभू, डोंट वरी. प्रभू म्हणतो विश्वास मात्र ठेव, तुझ्यासाठी मी चांगला जॉब देण्यासाठी तयार आहे. प्रेज द लॉर्ड. का? विश्वासाने काम कर. ज्यावर देव म्हणतो विश्वासाने उभं राहशील, थवेचे थवे तुझ्याकडे येतील. म्हणजे मिनिस्ट्री असो काही असो, सगळ्यात मेन म्हणजे जो पाया आहे तो म्हणजे विश्वासाचा पाया. हालेलुया. इन्स्टंट मिरॅकल तुमच्या लाईफ मध्ये पाहिजे. तुमच्या कृत्याने नाही, तुमच्या विश्वासाने तुम्ही इन्स्टंट मिरॅकल पाहणार. पवित्र शास्त्र सांगतो विश्वास, जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा होतो त्याचे तारण होईल. आणि पुढे काय सुंदर बोललेलं आहे, जो विश्वास धरत नाही तो शिक्षास पात्र ठरेल. कोण देतं शिक्षा? देव. सैतान नाही. सैतान तर वेगळंच बाजूला करतो. शिक्षा कोणामुळे मिळती? आपल्या विश्वासामुळे. आपला अविश्वास आपल्याला शिक्षा प्राप्त करून देतो. हालेलुया. चर्च. प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्र स्पष्ट आणि स्पष्ट सांगतं. आणि पुढे काय सांगतं 17 मध्ये म्हणतो, आणि विश्वास धरणाऱ्या बरोबर असे चिन्ह असेल. कसे चिन्ह असणार आहे? विश्वास खूप मोठा आहे. तो विश्वास असा आहे ना, तो काही करू शकतो तुमच्या लाईफ मध्ये. प्रेज द लॉर्ड. आणि पवित्र शास्त्र काय सांगतो? चिन्ह असे जातील, तो माझ्या नावाने भूते काढतील. कसलं वरदान आहे? एक फक्त गोष्टीवर विश्वास. ज्या मरियमने तिच्या आतमध्ये 7 भूत होते, तिने भूत नसताना काढले असेल ना?
वरदान साक्षात प्रभूला पाहिलेलं आहे म्हणल्यावरती वरदान कसं मिळालं असेल तिला? विश्वासामुळे. हालेलुया. जी वेश्या जी बहीण होती तिला फक्त स्पर्श केला आणि येशूच्या चरणापाशी जाऊन तिने तिच्या केसाने त्याचे पाय पुसले, तिला कसं वरदान मिळालं असं? हालेलुया. वरदान कशामुळे मिळतं माहितीये का? फक्त विश्वास. पास योगेशी तर उभा राहिलेला आहे फक्त यामुळे नाही, मी विश्वासामध्ये उभा राहिलोय म्हणून वरदान मला मिळालेले. मी तुम्हाला मागेच रविवारी सांगितलं, वरदान मागणं खूप सोपं आहे. विश्वास ठेव, वरदान तुझ्याकडे येऊन जाईल. हालेलुया. वाळूवर उभा राहायची गरज नाहीये, गुडघे टेकायची गरज नाहीये. कशावर? लोक म्हणते मी वाळूवर गुडघे टेकन. अहो भाऊ, कशावर उभा राहतो? तुला देणारा देव आहे. हालेलुया. मरियमनी गुडघे टेकले होते का तिथे येऊन? पण तरी वरदान तिला मिळालं, तरी तिला देवानी दर्शन दिलं. हालेलुया. देव ते पाहत नाहीये, देव तुझं हृदय पाहत आहे, अंतःकरण पाहत आहे. ज्या अंतःकरणावर तू विश्वास ठेवतोय तुला ते प्राप्त होईल. जो विश्वास ठेवतो त्याचा बाप्तिस्मा होतो. जो विश्वास ठेवतो तो चिन्ह प्राप्त होईल. आणि चिन्ह काय आहे? भूत काढणे, मिरॅकल करणे, चिन्ह चमत्कार होणे, विजन देखणे. विजन काय आहे? विजन पाहणे म्हणजे दर्शन पाहणे. काही लोक आत्मिक डोळ्यांनी दर्शन पाहतात. मी ज्यावर दर्शन पाहतो मला डोळे झाकल्यानंतर मला दर्शन मिळतं. पण काही दर्शन असे आहे त्याच्या विश्वासाने उघड्या डोळ्यांनी दर्शन पाहतात. हालेलुया. पण हे केव्हा येतो? विश्वासाने. हालेलुया. पण आपल्याकडे टाइम नाही विश्वास घ्या. त्या दासाने काय केलं? त्याच्या पत्नीला बोलून घेतलं. पॉसिबल आहे? मिळालेला माणूस विश्वास. हालेलुया. ज्याप्रमाणे तुम्ही विश्वासाने बोलून घ्यायचा परमेश्वर काम कर. कारण बायबल स्पष्ट सांगतो आणि या ठिकाणी असं सांगतो, माझ्या नावाने भूते काढतील, नवे नवे भाषा बोलल्या जाते. हे केव्हा येते नवे नवे भाषा? विश्वासाने. हालेलुया. 12 शिष्यांनी अंतःकरण कठीण झालते, पण ज्यावेळेस प्रभूचा हात त्यांच्यावर आला, बायबल सांगतो का ते विश्वासामध्ये मजबूत झाले. पेत्र म्हणतो की हे प्रभू, माझा विश्वास वाढव, माझा अविश्वास काढून टाक. याईरची मुलगी जे 12 वर्षाची होती ती मरण पावली. याईर म्हटलं की प्रभू, माझ्या घरी येऊन माझ्या मुलीसाठी हात ठेव, प्रार्थना कर, ती मरणातून मेल्यातून उठल्या जाईल. प्रभू त्याला काय म्हटलं? विश्वास मात्र ठेव, तू आणि तुझी मुलगी वाचल्या जाईल. हालेलुया. काय टाइमला? विश्वास. जस्ट बिलीव्ह इन नेम ऑफ द लॉर्ड जीसस. विश्वास ठेव, तुझी मुलगी वाचल्या जाईल. हालेलुया. सगळ्यात मेन म्हणजे विश्वास आहे. तुमचा पाया विश्वास आहे, तुमचं घर विश्वासावर आहे. हालेलुया. ज्या व्यक्तीच्या जीवनावर जास्त विश्वास आहे ना, शैतान तुमच्या आजूबाजूला फिरणार नाही, हे गॅरंटी आहे. जादू टोना तर बाजूलाच राहिला. बायबल स्पष्ट सांगतं, याकोबाच्या घरावर कोणताही जादू टोना मंत्र तंत्र चालू शकत नाही. भाऊ, आम्ही विश्वास आहे. याकूब काय करत होता? याकूब विश्वासाने 14 वर्ष, किती वर्ष? 14 वर्ष तिथं राहिला. देवाने त्याला का ठेवलं? देवाने तुम्हाला आणि मला ह्यासाठी विश्वास ठेव, तो आणि तुझ्या घराण्याचं तारण नाही. हालेलुया. पण काही भाऊ मला आज काल का परवा दिवशी मला फोन आला, मला म्हटलंय का पास्टर, माझा मुलगा ऐकत नाही, त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे. हो, तुझा विश्वास वाढव, तुझा मुलगा विश्वास ठेवाय. हालेलुया. पवित्र आत्मा काम करत आहे. हालेलुया. तुमचा विश्वास कुठेही तुम्ही असू द्या, मी तुम्हाला सांगतो ना, मी जिथं जातो ना तिथं माझा फक्त विश्वास काम करतो. नो सपोर्ट. मला कोणताही सपोर्ट नाही, कोणत्याही सेवकाचा सपोर्ट नाही, कोणत्याही मिनिस्ट्रीचा सपोर्ट नाही, फक्त विश्वास माझ्यामध्ये. ज्या विश्वासाने मी उभा राहतो ते शैतान निघून जातो. ज्या विश्वासाने मी उभा राहतो तो आजार बरा होतो. का होतो? विश्वास. हालेलुया.
कामावर तुम्हाला त्रास होतो, विश्वास ठेवा, प्रभू हे त्रास देणारा बाइंड करतो आता येशूच्या नावात. दुसऱ्या दिवशी नाही तुम्हाला त्रास देणं बंद झालं तर मला बोला, विश्वास काम करतो. हालेलुया. दाविदानी काय केलं? गोलादला एवढा मोठा गोलाद असताना मारलं का? विश्वासाने. काय विश्वास होता? गोफन नाही, विश्वास होता मी मारेन. 3.5 फूटचा व्यक्ती तर गोलादाला मारू शकतो, तर तुम्ही आणि मीही आणि प्रॉब्लेमला हा मारू नाही शकत. हा, पण काय होतं माहितीये की ये बैल आणि मला मार, असं झालेलं आहे आपल्या जीवनात. अहो लढा. त्या देवाच्या दासाने त्याच्या पत्नीला पुन्हा स्वर्गातून वापस बोलवलं. कसला विश्वास असेल? एक व्यक्ती त्याच्या चर्चमध्ये मरण पावला आणि मरण पावल्यानंतर सगळेजण त्याला दोष द्यायला लागले. ए आता बघ तुझ्या चर्चमध्ये मरण पावला. त्याने उचलली, त्याची गच्ची उचलली आणि दे दबादब आपटवलं त्याला. कुठं? भिंतीवर. उठ येशूच्या नावात तुला सांगतो. एकदा झालं उठ येशूच्या नावात, दोनदा झालं उठ, तीनदा झालं आणि चौथ्यांदा त्याचा आत्मा पुन्हा आपण ऑक्सिजन घ्यायला सुरुवात करायला लागला. प्रभूमध्ये ताकद आहे, तुमचा विश्वास वाढवू शकतो. हालेलुया. का? पवित्र शास्त्र सांगतं का ज्यावेळेस बायबल सांगतं का लाजरस नावाचा व्यक्ती होता, 4 दिवस झाले प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं तो झोपी गेलेला आहे. सगळेजण हसतील ना, अरे मेलेला माणूस झोपला कस काय? अरे बाबा तुला माहित नाहीये, तुझा हा विश्वास आहे म्हणून तू म्हणतो मेलेला आहे, पण माझा विश्वास आहे तो झोपलेला आहे आणि तो पुन्हा उठेल. प्रभूसाठी मरण हे झोपलेलं आहे. झोपणं म्हणजे एक आराम आहे. हालेलुया. तसा विश्वास तुमच्यामध्ये पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हणतो परमेश्वर? ज्यावेळेस संत पाऊल रात्रभर संदेश देऊ लागला आणि खिडकीतून एक तरुण मुलगा खाली पडला, आहे ना बायबलमध्ये. मेल्यानंतर तो मरण पावला. परत जाऊन ठीक आहे त्याला कपडा टाका, तो गेला वरती, सगळं काय विधी झाली सकाळपर्यंत आणि बघतो तर तो मुलगा पुन्हा जिवंत झाला. काय झालं? विश्वास. हालेलुया. सगळे आश्चर्य करायला लागले. आश्चर्य झाले, हे मेलेला मुलगा परत जिवंत झाला सकाळीच. प्रभू भोजन झालं, सगळं झालं. भाऊ प्रभूचा वचन सांगतो, विश्वास ठेवशील तर भूतेही काढशील, विश्वास ठेवशील तर मेलेले उठल्या जाते. हालेलुया. आज या पंजाब सिटीमध्ये जे काही मिनिस्ट्री चालली ती कोणत्या याच्यावर चालली? कोणत्या सेवकामुळे नाही. एक तुम्हाला सांगतो, विश्वासावर चाललेली. त्यांचा विश्वास मजबूत आहे. त्यांची प्रार्थना बघितली ना तर ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसतात, ते एकाच जागेवर बसतात आणि असं नाही बसत, ते प्रार्थना करत बसतात. अशी प्रार्थना करतात विश्वासाने, म्हणतात प्रभू दे, तू दे, म्हणून त्यांना मिळतं. हालेलुया. आपण करत नाहीये. आपली प्रार्थना 10 मिनिटाची, आपली प्रार्थना 20 मिनिटाची, आपली प्रार्थना अर्धा तासाची, आपली प्रार्थना 1 तासाची, त्याच्या पुढे नाहीये. हालेलुया. म्हणून तर रिवायवल का नाही येत आपल्या भारत देशामध्ये? म्हणून तर रिवायवल पुण्या सिटीमध्ये काय येत नाही? विश्वास कमी पडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वास ठेवा. अहो तुमच्या मुलाचं, तुमचे प्रॉब्लेम, तुमच्या घरातले प्रॉब्लेम येऊन तुम्ही काय म्हणता ना, चुचकी मारून तुम्ही काढू शकता विश्वासामध्ये. प्रेज द लॉर्ड. विश्वास मजबूत ठेवा. पवित्र शास्त्रांत विश्वास ठेवशील मोठ्या चमत्कार करशील. प्रभू मी विश्वास ठेवत आहे, मला बरं कर. प्रभू माझा विश्वास आहे, तू कार्य कर. हालेलुया. चर्च प्रेज द लॉर्ड. पास्टर ख्रिस्त ज्यावेळेस असे लंगडे, लुळे, बहिरे सगळे अशी येतात, सगळेजण असे येतात आणि त्या अशा सगळ्या लाईनीवर लावतात. पास्टर ख्रिस्त येतात, लावल्यानंतर तो फक्त बघतो, असं बघतो. इन द मायटी नेम ऑफ जीसस क्राइस्ट. उठलाच पाहिजे. काय? हालेलुया. नको तुम्हाला चमत्कार? अहो तुम्ही तुमच्या सिटीमध्ये, तुमच्या एरियामध्ये जाऊन येशूचं नाव घोषित करा. चमत्कार नाही झाला मला बोला, कारण ते नाव मेलेलं नाहीये, ते नाव लिव्हिंग वॉटर, जिवंत देव, जिवंत देव आहे. म्हणून तो म्हणतो मी जगावेगळा देव आहे. हालेलुया. विश्वास ठेवा. तुमची परिस्थिती कशी काय बदलत नाहीये, बदललीच पाहिजे, कारण तुम्ही त्या देवाचे
मुलं आणि मुली आहे. कोणत्या देवाचे? ज्याने मेल्यावर विजय केलेला आहे त्या देवाचे देव मुलं आणि मुली आहे आपण. हालेलुया. मग तुम्हाला आणि मला बदलता येत नाही. तुम्ही आणि मीच बदलू शकतो ते परिस्थितीला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च, प्रेज द लॉर्ड. समजतं मी काय म्हणतो? विश्वास काम करणार आहे. पुढे काय म्हणतो 18 वचन, साप उचलतील, कोणत्याही प्राणघातक पदार्थ पिला तर त्याला मुळेच बाधा होणार नाही. येरोडा भागामध्ये 2017 का 2018च्या दरम्यानमध्ये मी मीटिंग घेत होतो. तर एका मुलीच्या जेवणामध्ये चिपलक पडली होती, अजूनपर्यंत जिवंत आहे. बायबल स्पष्ट सांगतो प्राणघातक पदार्थही तू खाशील तरी तुला बाधा होणार नाही. ते पूर्ण फॅमिली विश्वासामध्ये होते की मुलीला ऑलरेडी हार्ट मध्ये होल आहे तरी ती जिवंत आहे. विश्वासामध्ये अजून ऑपरेशनची गरज नाही पडली. का? विश्वास. समजतं का मी काय म्हणतो? हालेलुया. एक किडा दिसला तर लगेच म्हणते मम्मी बघ ना काय केस आला, किडा आला, नको मला ते जेवण. आणि बायबल स्पष्ट सांगतं का ज्या वेळेस का तू प्राणघातक पदार्थ बी खाशील तरी तुला बाधा होणार नाही. साधू सुंदर सिंगच्या वहिनीने त्याला जेवणामध्ये विष घातलं होतं. काय घातलं होतं? विष घातलं होतं. आणि देव वचनामध्ये म्हणतो तू प्राणघातक पदार्थ बी खाल्ला ना तरी तुला बाधा होणार नाही. हे का होतं? बाधा का होतं? अविश्वासामुळे. विश्वास ते मी गॅरंटीने सांगतो तुला काही बाधा होणार नाही. पॉलच्या हाताला जीवन म्हणजे काय? साप अडकला होता असा. हालेलुया. आणि काय घडण्यात आलं का त्या ठिकाणी सगळे म्हटले बघ न्याय देवतांनी समुद्रातून वाचवलं तर इथं नाही वाचवणार आता त्याला. आणि त्यांनी काय केलं? त्या सापाला असं झटकवलं आणि त्या अग्नीत टाकून दिलं. लोक वाट बघायला लागले, आता सुजून पडेल, आता फेश येईन. काहीच नाही. त्यांचा शब्द बदलला, ह्यो देवाचा माणूस आहे. हालेलुया. चर्च, प्रेज द लॉर्ड. विश्वास. बायबल सांगतं का साप बी चावलं तरी तुला बाधा होणार नाही. बायबल सांगतं. हालेलुया. पण तुम्ही जेव्हा हटकून म्हटले चाव बाबा घे चावून तर मग संपलं. हालेलुया. येशू तुमच्या आणि माझ्यासाठी तो ताकद दिलेली, ती सामर्थ्य दिले. साधू सुंदर सिंगला ज्यावेळी त्या डिबेट मध्येही त्या विहिरीत टाकलं, तिथं साप आला आणि त्याला इथं चावला. कोणीच व्यक्ती नाही, ऑटोमॅटिक एक रस्सी त्याला आली आणि देव त्याला घेऊन वर घेतले. आणि त्यानंतर बघतो तर त्याची जखम पूर्ण सुजले, पूर्ण ती बरी झाली होती. कोण करतं हे? परमेश्वर. कोणामुळं? विश्वास. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? बायबल स्पष्ट सांगतं का मुळे तुला बाधा होणार नाही. दुखण्या इतरावर हात ठेवशील म्हणजे तो बरा होईल. कसलं दान दिलेलं आहे देवानी बघा. दुखण्या इतरावर तू हात ठेवशील तो बरा होईल. तू भूतांवर अधिकार तुला दिलेला आहे आणि मी तुला नवे नवे भाषा बोलण्याचे अधिकार दिलेले. विश्वासाने एवढं दान मिळतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. विश्वासाने तुम्ही काही मागू शकता. समजतं? आता तुम्ही म्हणजे पास्टर पैसे मागू शकता का? हो, मागू शकतो. आपल्या भारताचे, आपल्या पुण्यामध्ये हे काय रमाबाई पंडित यांनी प्रार्थना केली होती का परमेश्वरा माझे मुलं आणि माझे मुली उपाशी आहे, मला पैसे नाही, मला राशन घ्यायला काही नाही. परमेश्वराने आवाज दिला आणि म्हटला पहिली जी आता ट्रेन येईल ती एक्सप्रेस ट्रेन आहे, ती थांबत नाहीये, पण ती तुझ्यासाठी थांबवर आणि त्या खिडकीपाशी त्या ठिकाणी तू थांब, ज्या ठिकाणी पहिली खिडकी लागल त्या खिडकीतून तुला एक जण बॅग देईन, ती बॅग घेऊन ये आणि तुझ्या मुलांची काळजी पूर्ण होईल. हालेलुया. विश्वासाने गेली
आणि विश्वासाने गेले. ती ट्रेन कधीही तिथं एक्सप्रेस ती कधी थांबत नाही त्यांच्या त्या प्लॅटफॉर्मवर, पण त्या ठिकाणी ती थांबली आणि त्या व्यक्तीने ती बॅग तिला दिली. हालेलुया. पैसा बी प्रभू देऊ शकतो, हे लक्षात ठेवा. फक्त प्रार्थना करायची गरज आहे. समजतं मी काय म्हणतो? विश्वास काही करू शकतो. विश्वासाने तुम्ही ना जे पाहिजे तुम्हाला मागा, फक्त विश्वास, मनापासून विश्वास ठेवा. आणि ज्यावेळेस तुम्ही विश्वासात, बायबल सांगतो जो जे काही विश्वासाने प्रार्थना करतो त्यावेळेस तुला मिळालंय असा विश्वास ठेव. पण संशय येऊ नको. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनामध्ये संशय, तो विश्वास तिथं कट होतो. हालेलुया. हे स्पष्ट आहे, मी पवित्र शास्त्र सांगतो आणि बायबल स्पष्ट सांगतो, जो विश्वास धरतो तो विश्वास धरतो त्याला तारण होईल, आणि जो विश्वास धरत नाही तो शिक्षाच पात्र ठरेल. जो संशय धरतो देव त्याला शिक्षा पात्र ठरतो. हालेलुया. चर्च, प्रेज द लॉर्ड. समजतं मी काय म्हणतो? हालेलुया.